नमस्कार मंडळी, सॅम्स किचन मध्ये तुमचं स्वागत आहे। तर मी आता बनवणार आहे चिकन करी। एकदम सोप्या आणि साध्या पद्धतीने चिकन करी कशी बनवायची ते पहा। चला तर मग आपण रेसिपीला सुरू करू। आता मी इथे चिकन करी बनवण्यासाठी 4 मीडियम साईजचे कांदे घेतले आहे उभे चिरून, 2 ते 3 हिरव्या मिरच्या घेतल्या आहे कापून। आता इथे मोठ्या साईजचे 2 टोमॅटो घेतले आहेत, ते टोमॅटोची बारीक पेस्ट करून घ्यायची। त्याला मिक्सर मध्ये वाटून त्याची बारीक पेस्ट करायची। इकडे लगेच मी तेल गरम होण्यासाठी ठेवलं आहे। आता तेल गरम झालं, आता आपण हा कापलेला कांदा मिरची त्याच्यात टाकून घेऊ। आता आपला कांदा मिरची टाकून झाले, आता आपण त्याला चांगलं फ्राय करून घेऊ। कांदा चांगला लाल फ्राय करून घ्यायचा। आता इथे मी मसाले घेतले आहे। हा खडा मसाला आहे, हा चिकन मसाला। आता आपण खडे मसाले त्याच्यात घालू कांद्यात। आता आपला कांदा थोडा फ्राय झाला आहे, आता आपण खडा मसाला त्याच्यावर टाक। गॅस कमी करायचा, कमी गॅसवरच त्याला फ्राय करायचं। आता आपला अशा प्रकारे कांदा फ्राय झाला आहे। आता आपण त्याच्यात चिकन टाकून घेऊ। इथे मी अर्धा किलो चिकन स्वच्छ पाण्याने धुवून घेतलं आहे। आता आपण ते चिकन त्याच्यात टाकून त्याला चांगलं मिक्स करून घेऊ। चिकनचं पाणी आटेपर्यंत आपण त्याला फ्राय करून घेऊ। चिकनला सगळीकडून मिक्स करायचं, पण गॅस कमी गॅसवरच मिक्स करून घ्यायचं त्याला। आता आपले चिकन अशा प्रकारे फ्राय झालं आहे चांगलं। आता आपण त्याच्यात 2 चम्मच अद्रक लसूणची पेस्ट घालून घेऊ। अद्रक लसूणची पेस्ट घालून त्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं। त्याला चांगलं फ्राय करून घ्यायचं। आता अद्रक लसूणची पेस्ट टाकून झाली आपली। आता आपण लगेच इकडं चवीनुसार मीठ टाकून घेऊ। मीठ लागेल तेवढंच टाकायचं चवीनुसार। आता इकडे आपलं मीठ टाकून झालंय। आता आपण मीठ त्याला सगळीकडून लावून घेऊ। आता आपलं मीठ सगळीकडून मिक्स केलं आहे त्याला। आता आपण इकडे घेतलेले मसाले टाकून घेऊ। इथे चिकन मसाला, लाल मिरची पावडर, मटन मसाला, थोडीशी हळद, धना पावडर घेतला आहे, थोडासा गरम मसाला। आता आपण हे त्याच्यात टाकून घेऊ। आता मसाले टाकून त्याला चांगले तेल सुटेपर्यंत फ्राय करून घ्यायचं। त्याला अशा प्रकारे तेल सुटलं पाहिजे। त्याच्यावर थोडीशी कोथिंबीर टाकायची, म्हणजे परत कोथिंबीर टाकायची गरज लागत नाही। आता आपण कोथिंबीर सगळीकडून फ्राय करून घेऊ। कोथिंबीर लावली, आता आपण ते वाटलेलं टोमॅटो त्याच्यात घालून घेऊ। आता आपण ते चांगलं मिक्स करून घेऊ टोमॅटोची पेस्ट। आता आपण ते चांगलं मिक्स केलं आहे। टोमॅटोची पेस्ट टाकली की लगेच इकडे दही घालायचं। आता टोमॅटोची पेस्ट झाली, आता आपण इकडे लगेच दही घालून घेऊ। इथे मी पाऊण वाटी दही घेतली आहे। आता आपण दही त्याच्यात टाकून घेऊ। आता दही टाकलं, आता आपण ते दही सगळं मिक्स करून घेऊ। दही चांगलं मिक्स करून घ्यायचं। आता हे असं मिक्स झालंय, आता आपण याला थोडा वेळ ठेवून देऊ। आता याच्यात लागेल तेवढं पाणी घालायचं। आता मी इथे अर्धा तांब्या पाणी घातलं आहे। इथे अर्धा तांब्या पाणी घातलं, आता आपण कुकरचं झाकण लावून घेऊ।
आता कुकरचं झाकण लावून घेतलंय आपण. चार शिट्ट्या काढून घेऊ. आता आपले 4 शिट्ट्या झाल्या. आता आपण झाकण उघडू. आता आपले चिकन आतमधून चांगलं शिजलं आहे. त्याला अजून थोडा वेळ गॅस चालूच ठेवायचा. आता आपण आपले चिकन इकडे चांगल्या प्रकारे शिजलं आहे. तर ही पहा आपली हॉटेल टाईप चिकन करी म्हणून तयार झाली आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये नक्कीच कळवा.